राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. अजित पवारांनी पक्षामध्ये गुंड पाळलेत की कार्यकर्ते पाळलेत, खरं तर हा प्रश्न आता उपस्थित व्हायला लागलेला आहे. कारण आणि देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी, ज्यांचं देशामध्ये डंका वाजतो, राज्यामध्ये देखील देवाभाऊंच्या नावाचा डंका वाजतो, हे दोघंजण म्हणजे देशामध्ये नरेंद्र मोदी असतील, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील, हे दोघंजण या व्यक्तीला किंवा अजितदादाला एवढं का पाठीशी घालतायत आणि अजितदादांमुळे राज्याचं नाव का बदनाम करून घेत आहेत, असा खरंच प्रश्न उपस्थित व्हायला लागला. आता सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. पुणे महानगरपालिकामध्ये स्थायी समिती माजी सभापती बाबूराव काय तर आडनाव आहे त्यांचं, ह्यांचा एक अत्यंत धक्कादायक हा व्हिडिओ समोर आलेला आहे. एका सामाजिक म्हणजे आपलं ज्येष्ठ नागरिकाला म्हणू शकतो किंवा एका नागरिकाला म्हणू शकतो, मारहाण करतानाचा व्हिडिओ अंजली दमाने यांनी ट्विट केला. तो जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केला, बऱ्याच लोकांनी हा ट्विट केला. नंतर असं समजलं की तो व्यक्ती अजितदादा पवार गटाचा नेता आहे आणि तो पुण्यामध्ये पुणे महानगरपालिकामध्ये स्थायी समिती सभापती होता, माजी सभापती. आणि या व्यक्तीकडे बाजूला व्हिडिओमध्ये दिसते की मेबॅक कंपनीची गाडी आहे, मर्सिडीज मेबॅक. मग त्या गाडीची किंमत कमीत कमी 1 ते 2 कोटी रुपये असू शकते. आपल्याला खरं तर माहीत नाही गाडीची किंमत किती, परंतु इतक्या महागाईची गाडी. काय झालं आहे माहिती आहे का मित्रांनो तुम्हाला, आपण लोक म्हणजे हे आपलीसारखे तुम्ही आम्ही जे मतदान करणारी लोक आहेत, ही मतदान करणारी लोक आहेत ना, ही मतदानाच्या वेळेला दारूच्या पार्ट्या, मटणाच्या पार्ट्या, 4 पैसे आहे ना, एवढं घेऊन जे विकले जातात ना, ह्या सगळ्यांचा हा परिणाम आहे. आपल्यासमोर मतदानाच्या वेळेला हातपाय जोडून हे आपल्यासमोर दयावया करणारी हे सगळे नेते मंडळी मोठी होतात, आपण त्यांना मोठं करतो. आणि त्याच्यानंतर कारण आपण विकले गेलेलो असतं मतदानाच्या मध्ये, त्याच्यामध्ये आपण नंतर त्यांना विचारायला देखील आपल्याला शब्द राहत नाही. कुठल्या तोंडाने जाऊन विचारणार की तुमच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून. महानगरपालिकेमध्ये स्थायी समिती सभापती असणाऱ्या व्यक्तींकडे 2-2, 3-3 कोटी रुपयांच्या गाड्या येतात, मर्सिडीज मेबॅकसारखी गाडी येते. मग इतका मास तर येणारच की हो त्यांच्याकडे. 2 व्हिडिओ व्हायरल झालेत. एक मला वाटतं छत्रपती संभाजीनगरचं एक आहे, पैसेवाल्या लोकांचा माज आमच्या सामान्य पोलिसांवरती कशाप्रकारे दाखवला जातो, हा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आणि पुण्यामधून हा तो बाबूराव म्हणून जे कोण आहेत यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. आता जोपर्यंत आपण हा व्हिडिओ बनवतोय तोपर्यंत या व्यक्तीवरती FIR दाखल झालेली आपल्याला माहिती मिळालेली नाही आहे. आपल्यानंतर व्हिडिओ बनवल्यानंतर FIR दाखल झाली असेल तर आपल्याला ती माहीत नाही. पण अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत, पुण्यामध्ये त्यांचा प्रचंड मोठा होल्ड आहे. बीडचे देखील ते पालकमंत्री झालेले आहेत. खरं तर ते इतक्या 2-2 जिल्ह्यामध्ये म्हणजे क्रिमिनलसाठी आणि क्राईमसाठी हे 2 जिल्हे प्रचंड फेमस झालेत. पुणे तर अगोदरपासूनच होतं, परंतु हे आपलं बीड आत्ता नवीन उदयास आलेलं आहे गुन्हेगारी क्षेत्रासाठी. आणि इतके 2 सेन्सिटिव्ह अति महत्त्वाचे जिल्हे एका व्यक्तीकडे असणं, आता ते खरं तर ह्या 2 जिल्ह्यांना किती न्याय देतात हे त्यांनाच माहिती जीवाला. कारण ते स्वतः अर्थमंत्री आहेत, ते स्वतः मला वाटतं या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. ह्या सगळ्या जबाबदाऱ्या त्या कशा काय पार पडणार आहेत का, जेणे मग काय कोणाला तिथं आपल्या नावाखाली कोणाला खाली बसवणार का. पालकमंत्री म्हणजे ज्यांच्यावरती लोकांचा आक्षेप होता, ज्यांच्यावरती लोकांचा राग रोष होता, त्याच व्यक्तींना तुम्ही पालकमंत्री करणार आहात का. पालकमंत्री नावापुरतं तुम्ही पालकमंत्री आलो कायद्यावरती, कायदेशीर प्रक्रियेमध्ये, पण पेपर ऑन ग्राउंडला कोण काय तिकडे या ठिकाणी पालकमंत्री म्हणून काम बघणार आहेत. बीडमधली काय गुंडेगिरी कमी झालेली नाही आहे. आता हे सगळं प्रकरणं वगैरे चालू असल्यामुळं जरा थोडीफार कमी झालेले नाही आहेत, थोडीफार थांबलेत. हे थोडंसं शांत होऊ द्या. बघा बीडमध्ये परत कसा काय सगळा हा सगळं धिंगाणा चालू होतो. अजितदादांनी खरं तर या गोष्टींचं आणि ह्या अशा सगळ्या जे काही गुंड प्रवृत्तीची लोक आहेत ह्यांची एकतर पक्षातनं हक्कलपट्टी करायला पाहिजे किंवा ह्या सगळ्यांचा एकतर क्लास घ्यायला पाहिजे. ह्या जनतेच्या बोकांडी बसवू नका अजितदादा. जनता तुम्हाला मतदान देते याचा अर्थ जनता तुम्हाला काय त्यांच्या आयुष्यातलं सगळं काय हे देत नाही, तुम्हाला विकत नाही. तुमचे लोक, तुमचे नेते, तुमचे गुंड
तशाही प्रकारे जनतेवरती दादागिरी करून त्यांना मारहाण करणार, त्यांची पिळवणूक करणार, छळवणूक करणार आणि तुम्ही त्यांचं पाठीराखे बनणार. तुमच्याच पक्षाचे लोक आहेत. तर आमचा बीडमध्ये परळीचा तालुका अध्यक्ष विष्णू चाटे, तुमच्याच पक्षाचा विष्णू चाटे तालुका अध्यक्ष होता. त्यांनी संतोष देशमुखांची हत्या केली. तो मास्टर माइंड आहे हत्येच्या आणि खंडणीच्या गुन्ह्यामध्ये. आता नवीन हे प्रकरण पुण्याचा बाबूराव. अहो काहीतरी समज द्या तुमच्या गुंडांना, तुमच्या कार्यकर्त्यांना, तुमच्या नेत्यांना. सगळेच असे आहेत का तर अजिबात नाही, परंतु तुमच्याच पक्षाचे हे सगळे का असे बाहेर येत आहेत? तुमच्याच पक्षाचे कार्यकर्ते नेते अशा प्रकारचं का सगळा हे करतायत सामान्य जनतेवरती? कोण आहे ते? सामान्य जनता आहेत ना. कुठली तरी गोष्ट घडली असेल, कुठली तरी काय झालं असेल, त्याच्यावरनं त्या माणसाचा माझ्याकडे फोटो, मी तुम्हाला फोटो देखील पाठवेल. मला इंस्टाग्रामला आहे पाठवा. हे सोशल मीडियावरती काय होतं, यूट्यूबला वगैरे अशा गोष्टी पाठवल्या ना की यूट्यूब आपल्यावरती थोडंसं रिस्ट्रिक्शन आणतं. मारहाणीचे व्हिडिओ पाठवले किंवा हे असे जखम झालेले फोटो पाठवले तर त्याच्यामुळे मी यूट्यूबवर नाही टाकू शकत. तुम्ही मला पाहिजे असतील फोटो, हे आत्ताच्या बाबूरावनी मारलेल्या लोकांना. एका माणसाला मारले, मोठा व्यक्ती आहे तो, 50-60 वय असलेला व्यक्ती आहे. त्या व्यक्तीला इतक्या भयानक पद्धतीने मारलं आहे. व्हिडिओ आहे माझ्याकडं. तुम्हाला फोटो पाहिजे असेल तर इंस्टाग्रामला मला हाय करा. इंस्टाग्रामची लिंक आपल्या कमेंटमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये? आज 26 जानेवारी राव, प्रजासत्ताक दिन म्हणतो आपण. हां, आजच्या दिवशी या देशाचं संविधान लागू झालं 26 जानेवारी 1950 साली. अहो खरं संविधान लागू झालं काय देशामध्ये? आणि संविधानासारखा हा देश चालतो आहे का सध्या? ज्याच्या म्हणजे ते बोलतात ना, ज्याच्या हाती सत्ता त्याच्या हाती लाठी काठी. मग तुमच्या हातामध्ये सत्ता आहे तर तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही हे सगळं वळवणार. काय वाटत असेल बाबासाहेब आंबेडकरांना? आज त्यांनी एवढं मेहनत करून, एवढ्या सगळ्या प्रचंड मेहनतीनंतर संविधान राज्याला, देशाला सुपूर्द केलं. काहीतरी या देशातल्या प्रत्येकाला, सामान्य जनतेला मोकळा श्वास घ्यावा यावा म्हणून. आणि आज पुन्हा एकदा आपण त्याच गोष्टीमध्ये चालू आहे. झुंडशाही, दडपशाही, गुंडशाही. प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आम्ही म्हटलं त्या बीडमध्येच फक्त अशा प्रकारच्या घटना आहेत, पण हे नवीन पुण्यामधून पण समोर आले. छत्रपती संभाजीनगरमधून पण समोर आलो एक व्हिडिओ. कशाप्रकारे एक पैशावाला माजलेला माणूस आहे तो आमच्या पोलीस बांधवांना धमक्या देतोय. का कुठल्या अधिकाऱ्याने तो हुटर वाजवत फिरत होता, सायरन वाजवत फिरत होता. पोलिसांनी अडवलं तर पोलिसांना बोलतोय, पोलिसाला खाली उतर बोलले तर पोलिसांना बोलतोय की तू मला खाली उतरायला तू माझा बाप झाला का? इतका पैशाचा माज यांच्याकडे. जरा बघा यांच्याकडे लक्ष द्या. देवेंद्र फडणवीस साहेबांना तर याकडे लक्ष द्यायला वेळ नाही अजिबात. त्यांना ते दावोस दौरे फिरवायचेत. या राज्याचा कायदा आणि सुव्यवस्थेचं काय करून ठेवलेत? 3-13 वाजवून ठेवलेत नुसते. कोणी कोणाला घाबरत नाही, कोणी कोणाला भीतही नाही. पोलिसांना डायरेक्ट धमक्या देतात. तर संभाजीनगरचा तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अधिकाऱ्यांना बोलतो, धमक्या देतो. अधिकाऱ्यांसमोर बोलतो तुमची व्हिडिओ आहेत माझ्याकडे 100, 200 रुपये घेताना. त्याच्यावरती आता कारवाई केलेली आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. आता अटक केली की नाही ते नाही माहिती. गुन्हा दाखल झाल्याचं आपल्याला समजलं. पण या बाबूराववरती अजून गुन्हा दाखल झालेला नाही. ह्या बाबूरावसाठी 2 शब्द तुम्ही सांगा कमेंट करून. आणि अजितदादांना हा व्हिडिओ शेअर करा. त्यांच्यापर्यंत जाऊ द्या, त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत. त्यांनी नक्की पक्षामध्ये कार्यकर्ते सांभाळलेत की नक्की कोण सांभाळलेत हे त्यांच्याकडनं उत्तर येऊ द्या. ठीक आहे. बाकी जय शिवराय, जय मल्हार.